आझाद मैदान हे ठिकाण म्हणजे अनेक मोर्चे आंदोलनाचं एक निर्णायक स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि यातूनच एक नवी क्रांती देखील घडलेली आहे। दसऱ्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावरती होत आहे। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकरजी आहेत। केसरकरजी, उद्या दसरा मेळावा आहे, अवघे काही तास उरलेले आहेत। विचारांचं सोनं लुटायला राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक या मैदानावरती दाखल होतील, नेमके हे विचार काय असतील? हा विचार हा महाराष्ट्राच्या विकासाचा, सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा, मुंबईच्या विकासाचा निश्चितपणे असेल। कारण शिवसेनेची सुरुवात हीच मुळात मुंबईमधून झाली आणि त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं। सर्वसामान्य मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकायला लागला, त्याला कोणीकडे त्राता उरलेला नव्हता। आणि अशा वेळेला आज तुम्ही बघा की सर्व बिल्डरना नोटिसा गेलेल्या आहेत, लोकांची भाडी मिळायला सुरुवात झाली, लोकांचे जे रिहॅबिलिटेशनचे प्रोजेक्ट होते त्या कामाला सुरुवात झाली। एक नवीन निर्णय झाला की ज्या ठिकाणी बिल्डरना बाहेर काढायचं आणि मग म्हाडा असेल, MMRD असेल, BMC असेल, इतर आमचे सिडको असेल, ह्या सगळ्या माध्यमातून सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय द्यायचा हा विचार सुरू झाला। मुंबईचं रूप बदलायला लागलं, मुंबई अधिक सुंदर व्हायला लागली, मुंबईमध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट यायला लागल्या। टीका करणारी लोक आहेत ते म्हणत होते महाराष्ट्राच्या बाहेर इंडस्ट्रीज जायच्या। आज महाराष्ट्राला इंडस्ट्रियल हब म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आणि हा इंडस्ट्रियल हब दुसरीकडे कुठे नसून ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या संपूर्ण परिसरामध्ये आहे। आणि त्याच्यामधून 1 बिलियन एवढ्या रुपयाची, 1 ट्रिलियन एवढ्या रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामधून वाढवायची आहे। आणि त्याच्यामुळे 5 ट्रिलियनचं जे उद्दिष्ट भारताचं आहे त्याच्यापैकी 1 ट्रिलियनचा हिस्सा हा ह्या MMR रिजनला दिलेला आहे। आपलं एक नवीन धोरण झालं ज्याच्यामधून बंदराला जोडून इंडस्ट्रीज, एक नवीन कन्सेप्ट शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणला आणि त्याचीसुद्धा गुंतवणुकीचा कालच करार झालेला आहे। ज्यावेळेला ही मोठी परिषद झाली MMR रिजनची, मोठ्या प्रमाणात गुंतवणुका या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये कालचं आपण बघितलेलं की सगळ्यात जास्त गुंतवणूक JNPTमध्ये येत आहेत। म्हणजे एक गुंतवणुकीचा हब ज्याला महाराष्ट्र करतोय त्या लक्षावधी नोकऱ्या हे आपल्या तरुणांना मिळणार आहे। शेतीमध्ये क्रांती होते, शेतकऱ्यांना विम्याचं कवच लाभलेलं आहे, त्यांच्या अकाउंटला थेट पैसे जातात। हे महाराष्ट्रामध्ये कधीच घडलं नव्हतं, जे पहिल्यांदा घडायला सुरुवात झाली आहे। आणि तो बाळासाहेबांचा विचार होता आणि तो बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन बाळासाहेबांच्या स्वप्नामधली मुंबई, ज्याच्यामध्ये मराठी माणसाला खऱ्या अर्थाने स्थान आहे, त्याच्या लढ्याची सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे। हे रणशिंग हे केवळ BMC पुरतं मर्यादित नाही, तर हे रणशिंग महाराष्ट्राच्या विकासाचं आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे। जो हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतरच हा सगळा संघर्ष झाला। आणि हिंदुत्व नसेल तर बाळासाहेबांचे विचार असे होते की ह्या हिंदुस्थानच्या भूमीवर प्रेम करणारा तो हिंदू। मात्र या संघर्षातनं अनेक टीका टिप्पणी देखील होताना पाहायला मिळत आहेत। आमचाच मेळावा हा निष्ठावंतांचा, मर्दांचा मेळावा म्हणून म्हटलं जातं आहे, तो दुसरीकडे आपल्याकडे गद्दार आणि इतर जी भाषणांद्वारे किंवा आपल्यावर टीका केली जातात, याला कसं आपण उत्तर देणार? टीजरमधनं आपल्यावरती टीका केल्या जात आहेत। हे बघा, टोमणे मारणाऱ्यांना फक्त टोमण्यांचे बॉम्ब असतात। मी एकच सांगितलं होतं की उद्धव साहेब हे पुन्हा एकदा युतीची पुनर्स्थापना महाराष्ट्रामध्ये करणार होते, तसं उद्धव साहेबांच्या आणि पंतप्रधान महोदयांच्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं। याचं उत्तर का देत नाही? मग तुम्ही जर पुन्हा युती स्थापन करणार होता, पुनर्स्थापना महाराष्ट्रामध्ये, मग ते पुनर्स्थापना करणारे गद्दार कसे? ते हिंदुत्वाशी त्यांची असलेली बांधिलकी हे ते दाखवणारे होते। उलटं तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडला आणि तुम्ही काँग्रेसबरोबर केला आहे। म्हणजे शेवटी आम्ही गद्दार वगैरे हे शब्द वापरत नाही, परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक कोणी केली? तर तुम्ही युतीपासून आणि हिंदुत्वाच्यापासून लांब जाऊन ती फसवणूक केलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। तुमचं ठरलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे। मी आजपर्यंत हा एकटा बोलत होतो, तटकरेजींची मुलाखत आली आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला संजय राऊतने येऊन सांगितलं की उद्धव साहेब आणि मोदी साहेब एकत्र येणार आहेत आणि युतीची पुनर्स्थापना महाराष्ट्रामध्ये होणार आहे। याचा अर्थ त्याच्यामध्ये खोडा कोणी घातला हे सगळ्यांना माहिती आहे। मग तुम्ही त्यांना गद्दार म्हणा ना, आम्हाला कशाला गद्दार म्हणता? त्यांनी ती युती करायचं थांबवलं, मग तुम्ही उगाच दुसऱ्यावर बोट दाखवताय। तुम्हाला युती करायची होती, युती होऊ शकली नाही, तुमच्यावर कदाचित पवारसाहेबांचं प्रेशर आलं असेल, परंतु पवारसाहेबांनी बातमी नेऊन दिली कोणी? तर ती संजय राऊतने दिली, असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। म्हणजे तसं म्हटलेलं असेल तर त्यांची जास्त निष्ठा ही पवारसाहेबांची हे उघड आहे आणि त्याच्यामुळे हे जर त्यांनी थांबवलं असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं होतं।
हे शिवसैनिकाच्या हिताचं होतं. कारण ह्या युतीची स्थापना ही स्वतः बाळासाहेबांनी केलेली होती आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या वाटेने पहिल्यांदा महाराष्ट्र जायला लागला. आणि आता मग जी युती आपण म्हणताय की शिवसेना आणि भाजपची राज्य सरकारमध्ये जी युती पाहायला मिळते, काल सकाळच्या कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ही एक फक्त तडजोड असल्याचं ते म्हणत आहेत. त्याकडे कसं पाहता आपण? भाजपचे वरिष्ठ नेते असं म्हणतायत. हे बघा, तडजोड कोणाबरोबरची असू शकते? महायुतीच्या संदर्भात ते बोलत असतील. युती ही नॅचरल युती आहे. सरकारची जी युती आहे त्याच्या संदर्भात ते म्हणत होते की ही एक तडजोड आहे. हे बघा, ते काय बोलतात त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही. मला एवढंच माहिती आहे की बाळासाहेबांच्या विचारासाठी ही युती झाली आणि ती युती होत असताना स्वतः उद्धवसाहेबांना ही युती करायची होती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये मोडता हा तटकरेंच्या सांगण्यावर जर विश्वास ठेवला तर संजय राऊत यांनी घातलेला आहे. एवढं मी त्यांच्या याच्यावरून करतं. मला काय त्यांच्यावर आरोप करायचे नाहीत, काय नाही. नाहीतर आपल्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन सांगण्याची काहीच गरज नाही. कारण तो शिवसेनेचा अंतर्गत मामला होता. उद्धवसाहेबांनी काय निर्णय घ्यावा, त्यांनी हिंदुत्वाच्या बरोबर राहावं की काँग्रेसच्या विचाराबरोबर जावं, हा त्यांचा प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जर कोणीतरी मोडता घातलेला असेल तर मग तो मोडता कोणी घातला? त्यांचं नाव सुनील तटकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. त्यांना वाटत असेल की हे खोटं आहे तर मग त्यांनी खोटं आहे म्हणून सांगावं. परंतु सर्वसामान्य शिवसैनिकाला कळलं पाहिजे की हे ठरलेलं होतं आणि जसं जर उद्धवसाहेबांनी ठरवलं असेल तर मग आम्हीसुद्धा तोच निर्णय घेतला. त्याच्यामध्ये चूक काय? कारण सगळेच त्यांना सांगत होते की आम्हाला काँग्रेसच्या विचाराबरोबर जायचं नाही, आम्हाला हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहायचं आहे. आणि हे उद्धवसाहेबांनासुद्धा माहिती आहे. आता प्रत्येक गोष्टीला एक फाटा देण्यासाठी कोण काय बोलेल हा ज्याचा त्याचा विषय आहे. मी त्याच्यामध्ये काही बोलू इच्छित नाही. मी कधी उद्धवसाहेबांच्या विरोधातही बोलत नाही, कारण ते अनेक वर्ष त्यांना आता नेतं मानलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु घडलं ही वस्तुस्थिती आहे, ही प्रत्येक शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसचा विचार हा कधीही शिवसेनेचा विचार होऊ शकत नाही. हिंदुत्वाचा विचार हाच शिवसेनेचा विचार होऊ शकतो आणि ते व्यापक हिंदुत्व आहे की जो हिंदुस्थानच्या भूमीवर प्रेम करतो तो हिंदू आणि त्यांनी ह्या हिंदुस्थानच्या भूमीसाठी लढा दिला पाहिजे. आज दहशतवाद्यांच्या विरुद्ध काय भूमिका आपल्या पंतप्रधानांनी घेतली संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की त्यांनी कॅनडासारख्या देशाला अंगावर घेतलं की खलिस्तानची चळवळ चालणार नाही, आम्हाला हिंदुस्थानचा अभिमान आहे. आणि बाळासाहेब हेच सांगायचे की मला एक दिवस पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवेन. ते हटवलं कोणी? मोदी साहेबांनी हटवलं. मग तुम्ही राहायला कोणाबरोबर पाहिजे होतं? मोदी साहेबांबरोबर राहायला पाहिजे होतं, कारण त्यांनी 370 कलम हटवून दाखवलेलं आहे. खलिस्तानच्या विरुद्ध त्यांनी ॲक्शन घेऊन दाखवलेली आहे. आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही राहणार नसाल आणि काँग्रेसबरोबर राहणार असाल तर तुम्ही काँग्रेसच्या विचाराबरोबर चला. तो शिवसेनेचा विचार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. राज्यासमोर सध्या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणावरनं आज सरकारने जाहिरात देखील केली होती आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की धोरण आखलेलं आहे, तोरण बांधायचं आहे. नेमकं मराठा आरक्षणाचं तोरण हे सरकार कधी बांधणार आहे? कदाचित उद्यासुद्धा बांधू शकतात. मी कसं सांगू, ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. परंतु अशा रीतीचं धोरण निश्चित झालं पाहिजे जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल. नाहीतर घाईघाई करायची आणि मराठा समाजाला जे एवढं काही मराठा समाजासाठी केलं आहे त्यातला कुठेतरी डाग लागायचा, असं घडता कामा नये. याच्यासाठी सर्वांनी सहकार्य दिलं पाहिजे. एवढे दिवस थांबलेलं आहे आणि 15 दिवस महिन्यानंतर काय होणार नाही. 15 दिवस महिन्यानंतर अहवाल बाहेर पडेल. आपलं जे पिटिशन आहे, अहवाल पण सर वेळ वाढवून मागितलेली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांनी, जरंगे पाटील यांचा देखील अल्टिमेट संपलेला आहे 40 दिवसांचा. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या मागणीनुसार हा अहवाल त्या ठिकाणी स्थापन केला गेला. 1.5 कोटीपेक्षा जास्त हे डॉक्युमेंट्स तपासण्यात आले आणि जर काही त्यांना डॉक्युमेंट्स तपासायचे असतील आणि त्या डॉक्युमेंटमुळे मराठा समाजाला आरक्षण जे आम्ही ऑलरेडी ॲक्ट केलेला आहे तो जर मान्य होत असेल तर ते सोन्याहून पिवळं होईल. तोपर्यंत ओबीसींना दिलेल्या सगळ्या सवलती त्या किंबहुना त्याच्यापेक्षा थोड्या अधिकच्या सवलती ह्या मराठा समाजाला शासनाने दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आपल्याला माहिती आहे की झालेली आहे. अनेक ठिकाणी अनेक IAS मुलं झाली, MPSCला अनेक मुलं पास झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा झाला त्यानंतर अधिसंख्य पदं निर्माण करण्यात आली. 100% हे सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे, मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. फक्त ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, हाच महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे लवकरच क्युरेटिव्ह पिटिशन फाईल होतं आहे. ते फाईल झाल्यानंतर माझी खात्री आहे की तिथं हे आरक्षण टिकेल. एक शेवटचा प्रश्न, उद्याच्या दसरा मेळाव्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? लाखोच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत, काय नेमकी व्यवस्था करण्यात आलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक इथे येणार आहेत. मुंबईमधून शिवसैनिक येणार आहेत आणि त्याच्यामुळे लाखोंचा हा मेळावा होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानाडेसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.